अलर्ट असणारे पहा, आम्ही टाइम अलर्ट असणारे पहा. नक्कीच दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश्वास आणि सागर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. करेक्टली 3 वाजल्यात. टाइम इथं आम्ही अलर्ट केलाय. चला आपण लगेच गोलंदाजीची मुभा आपण लगेच ठरवायची. गोलंदाज प्रेम काथारा. यस, पहिला चेंडू 3:01 आपण रिलीज होतोय. तर टाइम इथना अलर्ट असेल पहा. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला मात्र 5 मिनिटं असतील. 4 षटकांसाठी 20 मिनिट्स. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल P1 मध्ये फुलर लाईनचा चेंडू. चांगला फटका आहे. इथे शोधला गॅप. इथे गॅप आहे भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. चेंडू चालला सीमा पार. 4 रन. नजरेचा कैद्यांना प्रचंड होता. नक्की ज्यावेळेस रिलीज झाली डिलिव्हरी चेंडूवरती जबरदस्त नजर होती. पकड बनवली खऱ्या अर्थानं. विश्वासनं पाठवला चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर केला चेंडू. पहिल्याच चेंडूवरती दणदणीत सनसनीत आणि खणखणीत सुरुवात करत असताना हा फलंदाज विश्वासला आपण या ठिकाणी पाहतोय. 4 षटकांची मॅच. धावसंख्या एका चेंडूच्या मोबदल्यात 4 धावा. पुन्हा एकदा लेट कट केलतात क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. परंतु इथे दुसरा चेंडू जातो निर्धाव. हलक्या हाताने गली रिझन मधून खऱ्या तो गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होते विश्वास. परंतु चेंडू सरळ फिल्डरच्या हातात तो विसावला गेला. अन्यथा हा देखील फटका खूप चांगला होता. फक्त दिशा दिली होती. डोका शांत ठेवून इथे क्रिकेट खेळत असताना विश्वास. मागच्या मॅच मध्ये देखील विश्वासने खूप चांगली फलंदाजी केली. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. खऱ्या अर्थानं डाईव जर मारली असती तर कॅच झाली असती. परंतु चेंडू इतका वेगानं आला की बाउन्स झाला तो चेंडू. आणि चांगली फिल्डिंग मी म्हणेन डावखुऱ्या त्याचा फलंदाज सागर. मागच्या मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला होता. परंतु आता संधी आली. सागर येत्या डावखुऱ्या त्याचा फलंदाज P1 मध्ये गोलंदाज प्रेम खाथार आहे ते साकारत असताना. डावखुऱ्या त्याचा फलंदाज नेहमी घातकी फलंदाज असतात. परंतु सागर प्रत्येक मैदानावरती चांगला खेळ तो नक्कीच करत असतो. गोलंदाज तयार. यावेळी सडव्या बॅटनं केला चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. गोलीच्या वेगानं गोलीगत झकास लसीला मानवंदना देण्यासाठी चेंडू सीमा पार. झकास चौकार. विश्वासने देखील चौकारानं खात्याची सुरुवात केली. सागर देखील चौकारांनाच खात्याची सुरुवात करतात. कारण इतकी मोठी स्पर्धा आणि प्रत्येक संघ इथे जिंकण्याच्या ईर्षेने ते प्रयत्न करत असताना धावसंख्या लागली गेली धावफलकावरती. एकूण पाहिल्यात तर 9 धावा धावफलकावरती. चेंडू झाल्या षटकातील एकूण 4. प्रेम यांच्या षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेने ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय चेंडू. एक धाव अंकित केली जाईल. गुड थ्रो. आणि एक धावच्या बरोबरीने संघ दुहेरी अंकामध्ये 2 अंकामध्ये आपण पाहतोय. एका दशकामध्ये धावसंख्या 10 धावफलकावरती. P1चा खेळ विश्वास आणि त्याला साथ त्याच्या जोडीनं भागीदारी करत असताना आपण पाहतोय. सागर आणि विश्वास ही जोडी मैदानावरती खेळत असताना शेवटचा चेंडू षटकातील P1 मधला पॉवर प्ले चालू असताना समोरच्या दिशेने सिलिमिटल मध्ये डायरेक्ट हिट करायला हवी. परंतु इथे निशाणा चुकलाय. आणि या षटकाचा समाप्तीचा इशारा देखील पंच करतायत. धावफलकाच्या धावा आल्यात 0 गडी बाद. 11 धावसंख्या धावफलकावरती. सांगता धावफलकावरती धावसंख्या पाहिल्या गेल्या ते एकूण 11 धावा आहेत धावफलकावरती. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर संपूर्ण मैदानाच्या चौफेर सिमेंटची जंगलं देखील आहेत. थोडीशी हरियाली देखील आपल्याला पाहावास मिळते. एक अनुकूल स्थिती आपण या ठिकाणी पाहिली. खेळपट्टीसाठी आपण पाहिली. जबरदस्त खेळपट्टी आहे. मग गोलंदाजी असो फलंदाजीसाठी एक अनुकूल
पोषक परिस्थिती मैदानावरती पाहतो. पहिल्या षटकाचा खेळी ते समाप्त झालाय धावफलकावरती. एकूण धावसंख्येचा विचार केला 11 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण विखुरले ज्या पद्धतीने मोत्यांचे माल तुटल्यानंतर मोती कशा पद्धतीने विखुरले जातात अगदी त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण विखुरलेला. डीप मिडविकेट वाईट इज लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये शॉर्ट मिड ऑफला आपण क्षेत्ररक्षक असताना पाहतोय. शॉर्ट टर्म्यान आहे गलीमध्ये क्षेत्ररक्षण आहे. 5 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी विश्वास. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहिला. पहिला चेंडू डॉट गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय अतिश काथारा. नावाली म्हटलं तर काथारा ब्रदर्स भरपूर मोठा कुटुंब आहे. पहिला चेंडू आपण पाहिल्यात चांगली आहे. अतिश काथारा गोलंदाजी करतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज आदेश. हो वेग प्रचंड वेग होता. नक्की दुसरा चेंडू देखील इथे जातो तो मात्र डॉट डॉट पे डॉट. चांगली गोलंदाजी अचूक टप्पा आहे. दिशा आहे वेग हे नियंत्रण चांगला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. डीप लॉंगॉनच्या वर्णन कदाचित केलाचा होता विश्वासला पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सफर होताना आपण पाहिली. चांगला इथे क्लास दाखवला. इथे शोधला गॅप लॉंग लेग सीमा पार आलेला हा खणखणीत गडिया रणझुंजार बॅटीला आली आधार चेंडू सीमा पार 4. $15 रन लॉस ऑफ द 0 विकेट गिरवली टीम. अतिश वरती आक्रमणाला सुरुवात केली मी म्हणेन. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. टिपला जेल संपला विश्वास खेळ. फलंदाज येतात नवीन एक घातक फलंदाज प्रशांत आपण या ठिकाणी पाहू शकाल. गोलंदाज अतिशला इथे सफलता मिळाली आहे. काही चेंडू फेकतायत. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हे गोलंदाज या ठिकाणी करत असताना तत्पूर्वी पुन्हा एकदा एक डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज आपण बघतो अतिश एक चौकाराचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी. 3 चेंडू डॉट फेकलेत. एक सफलता देखील त्याला मिळाली आहे. समोरच्या दिशेने चांगला फटका ड्राईव्ह करतायत सिरमिद ऑफ मध्ये. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं षटक समाप्तीचा इशारा. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन टेपला आहे. किरवली संघ जाऊन एकूण धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आहेत धावफलकावरती. दोन षटकांची खेळी इथे समाप्त झाली. धावफलकावरती धावा पाहिल्यात. एकूण धावसंख्या 16 8.00 ची सरासरी गाठत एकूण धावसंख्या 16 वरती जाऊन टेपली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन हा संसाराचा नियम आपण सातत्याने पाहतोय. बदल हा आयुष्यामध्ये घडतच जातो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही बदल परिवर्तन होतच असतात.
गोलंदाजीमध्ये बदलाव. फेस टू एंड करणं गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज धीरज येतात. क्षेत्ररक्षण विखुरलेला डीप मिड विकेट. वाईट इज लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट टर्मॅन तैनात. शॉर्ट फाईन लेग देखील तैनात आहे. पहिलाच चेंडू धीरजचा प्रशांतसाठी चांगला फटका. टॅप करतायत एकदा पूर्ण. दुसरीचा मात्र इथे प्रयत्न होत नाहीये. फक्त सिंगल. गोलंदाज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी धीरज इथे करत असताना. सागर डावखुरी त्याचा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र परिवर्तन घडवत असताना कारण डावखुरा आणि उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस हे चित्र आपल्याला नक्कीच पाहावयास मिळत असते. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू. फुल्लर लाईनचा चेंडू. चेंडू चाललाय. दोन क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा पार. इट्स अ 4 रन गुड शॉट. गुड शॉट. बॅटच्या रडारमध्ये पाठवलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला. कसोटी सामन्यामध्ये साऊथ आफ्रिका बनाम भारत सेकंड लीडमध्ये आपण पाहतो. दुसऱ्या दिवसामध्ये 189 वरती बाद झालेत आणि सध्याची परिस्थिती 159 रन्स इथे केले जात आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये पाठवला चेंडू प्लॉटमध्ये. दमदार षटकार. कराच्या बरोबरीने 10 बॉल करते. धावसंख्या पाहिल्यात 33 धावा. हा षटक कुठेतरी लाभदायक ठरतोय मी म्हणेन नेवाले टीमसाठी. धावा 10 फलकावरती. चांगला खेळ. सागरचं मी वक्तव्य केलं होतं, कौतुक केलं होतं. त्या कौतुकास्पद इथे फलंदाजी करत असताना सागर चांगले फटकेबाजीला इथे सुरुवात केली. आक्रमणाला सुरुवात केली. धीरजला इथे मात्र टार्गेट केलं या षटकामध्ये. यावेळेस देखील जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहेत प्रेमने टिपलाय झेल. संपलाय. सागरचा तो वादळ आला होता, तो वादळ इथे शांत झाला. एकवीस धावांची सुंदर खेळी करत पाठी राखेच्या माध्यमातून कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती म्हणून फिरवली जाते. 33 धावा आहेत त्या फलकावरती. शेवटचा बॉल आहे. नवीन येणारा फलंदाज नवनाथला पण या ठिकाणी पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे दर्शक आम्हाला ऐकतात बघतात मॅच, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूयात. या षटकामध्ये विचार केला धावा आल्यात, 2 षटकार आलेत, चौकार देखील येताना आपण पाहिलं.
यस लकी ड्रॉ देखील आज देखील आहे पहा. दीक्षा जाधव मॅडम यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय की आपण या ठिकाणी आलेले आहेत तर आपली नावे नोंदणी इथे चालू झाली आहेत. कृपया करून इकडे नावे आपली द्यायची आहेत. वेग होता त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतो डॉट. 3 षटकांचा खेळ इथे समाप्ती झाला आणि धावफलकावरती धावा लागल्यात 33 धावा धावफलकावरती. फ्री ऑफ कॉस्ट कोणती फी नसणारे प्रेक्षक वर्ग फक्त आपली नावे द्या. लकी ड्रॉ काल देखील मिक्सर एका लकी भाग्यवान विजेत्याला मिक्सर मिळाला तर फ्री ऑफ कॉस्ट आहे फ्री आहे. फक्त आपण नावे द्या इथे समालोचन कक्षामध्ये किंवा आमचे आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा तरी आपण नावे द्या. चलिए लकी ड्रॉ का जो कूपन है ये बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट है. तो दर्शक से हम विनती करना चाहेंगे आप लकी ड्रॉ के लिए आपके नाम हमारे मंच के ऊपर दे सकते हैं. फ्री ऑफ कॉस्ट है कोई भी फीस नहीं है. चले हमारे आयोजक विपुल सर यहाँ से राउंड मारेंगे आपके नाम उनके पास देने. यावेळी दोन्ही गाड्या एका स्टॅक वरती भीषण अपघात फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत. नवनाथ निराशपूर्वक फायवलींचा रस्त्यामध्ये येत असताना संकेत येत आहेत. शुभ संकेत देतील का आपल्या टीमसाठी. .34 34 धावा धावफलकावरती. प्रशांत शांत आहेत अद्याप देखील. यावेळी ऑफ साईडला चांगला फटका दमदार फटका पण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय आणि थ्रो देखील खूप चांगली आहे. ते फक्त मिळेल सिंगल्स शेवटचा षटकाचा खेळ चालू असताना आता फलकत धावसंख्या आहेत त्या मात्र 35 संकेत आहेत. महेंद्रसिंग धोनीचे भरपूर मोठे फॅन आहेत ते. परंतु पाहूया कशा पद्धतीने कारण जर्सी क्रमांक त्यांचा पाहिला 07. यावेळी जबरदस्त तडाखा ऑन साईडला लॉंग आउट मध्ये गेलाय. दुसरी धाव इथे जोखीम पत्करली आणि जोखीम हाय रिक्स हाय बेनिफिट्स हा इकॉनॉमिक्सचा नियम सिद्धांत सांगतो. तुम्हाला जर जास्त फायदा हवा असेल तर तुम्हाला रिक्स देखील घ्यावी लागेल. परंतु तुम्हाला इथे रन्स हवे आहेत तर त्यासाठी तुम्ही रिक्स घेतली आणि ते फायदा देखील झाला. 2 धावा मिळाल्यात. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन पुढे सरसावतो. 37-37 धावसंख्या इथे धावफलकावरती. अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू गोलंदाज महेशला आपण या ठिकाणी पाहतोय. लोवर फुलटोस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह या ठिकाणी पाहिली. तो चेंडू तो सरळ गोलंदाजच्या दिशेनं इथे देखील चेंडू डॉट. बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार षटकार. चला लकी ड्रॉ साठी आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. कृपया करून आपण नावे द्या. दीक्षा जाधव मॅडम यांच्या माध्यमातून सातत्याने 3 दिवस लकी ड्रॉ. काल मिक्सर होता आज कदाचित फ्रीज देखील असेल.
पुन्हा एकदा चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना इथे दुहेरी धाव पूर्ण झाली आहे. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती. ते पहिला सत्र समाप्ती इशारा येतो पंचांचा आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. एकूण 45 आणि 46 धावांचा आव्हान असेल तो टीम या ठिकाणी आपण पाहतो गौरी स्पोर्ट आणि गावदेवी 11 नेवाले टीम समोर. तर या कॉम्बॉक्स मध्ये करूया बदला पुन्हा एकदा. मोहन पाटील मेन पॉपी सार्वे तत्पूर्वी डीजे. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतो आपल्यासमोर. एका बाजूला ओम नर्मदेश्वर गावदेवी क्रिकेट संघ किरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळते आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली. पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. पहिल्या सत्रामध्ये पाहिले आपण 4 षटकामध्ये तब्बल 45 धावा. पहिल्या मॅचमध्ये जर देखील विचार केला तर ओम नर्मदेश्वर किरवली संघाने 46 धावा केल्या होत्या. इथे फक्त 1 धाव कमी. चांगली गोलंदाजी केली, धावा डिफेन्स केल्या. परंतु आता मात्र त्यांच्या समोर एक बलाढ्य संघ आहे आणि गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ आहे. या नेवाली संघाचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये आपण 58 धावा पाहिल्यात. म्हणजेच काय तरी मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा पाहतो आपण. ऑफिसर पंच लालचंद गावण सर, वाघलीवाडा प्रशांत पडके, डोंगराचा पाडा. गुणलेखक पाहतो आपण आदी भोईर. तसेच आमचे कॅमेरामॅन आदेश पोरजी, तसेच आलेख हे 2 कॅमेरामॅन आणि आमचे ऋषिकेश गायकवाड हे माऊली कृपा. आपली लाईव्ह पाहतो आपण. या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली गेली. या स्पर्धा आपण घर बसल्या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असेल त्यांचं देखील आम्ही करतो स्वागत. तो यहाँ पे जीतने के लिए चाहिए रन्स. 46 रन का लक्ष्य है, 45 बना है. 46 रनों का लक्ष्य जीत के लिए आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली के पास. देखना है किस तरह से रन्स चेस करते हैं एक टीम. स्ट्राइक बल्लेबाज देख सकते हैं धीरज और नॉन स्ट्राइक पे होंगे अतुल. शानदार बल्लेबाजी की थी पहले इनिंग में, पहले मैच में. अंपायर का सिग्नल रहेगा. मैच स्टार्ट. नवनाथ गेंदबाज पहले ओवर फेंकेंगे. 4 ओवर का मैच. ये मैच में देखा जाए तो 46 रन जीतने के लिए चाहिए. 46 रन जीत के लिए आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम को. नेवाली टीम ने टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला लिया था. पहले बैटिंग करते हुए पहले सत्र में देखा
ओम नर्मदेश्वर गावदेवी क्रिकेट संघ ने पहले 17 में बनाए 45 रन पहली गेंद। ये देखिए जबरदस्त स्टॉक, यहाँ पे फील्डर तैनात है, शानदार फील्डिंग का नज़ारा। पहले गेंद के ऊपर आई सिंगल, सिंगल के साथ खाता खुला किया, 1 रन। अब स्ट्राइक रोटेट अतुल काथारा रहेंगे, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी पहले मैच में। 46 रन बनाए थे खुद अकेले ने, तो यहाँ पे जीत के लिए चाहिए 46 रन। ये देखिए बिल्कुल मिस टाइमिंग है, फील्डर कैच ड्रॉप, कोशिश जरूर की थी, अच्छा कैच था लेकिन कैच ड्रॉप हुआ। एक जीवनदान मिला, और जीवनदान ऐसे वैसे बल्लेबाज को नहीं मिला, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी पहले मैच में। वो बल्लेबाज अतुल काथारा को जीवनदान मिला है। अगली गेंद धीरज सामने थे, लेकिन गेंद और बल्ले का बिल्कुल संपर्क नहीं है। यहाँ पे थ्रो किया था, डायरेक्ट हिट करना चाहते थे, मौका बिल्कुल मिला था अतुल काथारा को, क्योंकि आउट हो सकते थे, कैच हाथ में लपक सकता था, लेकिन हाथ से निकल गया और एक मौका मिला जो अतुल काथारा बल्लेबाजों को, जो नॉन स्ट्राइक में अब खड़े और मौके का फायदा जरूर उठाएंगे। धीरज काथारा स्ट्राइक में बल्लेबाज देख सकते हैं, गेंदबाज नवनाथ थे। आफ्टर की गेंद पटरी हुई गेंद के गेंद को उड़ा दिया, यहाँ पे अंपायर का इशारा आता हुआ, ये है चक्का। जो संगीत बजाया बिल्कुल सही था, जो का हाथ में क्या चाहिए थी वो हाथ से कैच निकल गई, और ये छक्का धीरज के बल्लेबाज से। ये देखिए यहाँ पे बिल्कुल गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। जो कि पहला देखा तो चक्का लगाया था, उसके बाद कमबैक बिल्कुल अच्छा किया गेंदबाज नवनाथ। अच्छी गेंदबाज है, अनुभव है उनके पास, बहुत मैचेस के लिए, बहुत बड़े टूर्नामेंट के लिए उन्होंने बॉलिंग ट्रैक। ये देखिए ऑन साइड में ड्राइव किया, अराउंड कारपेट, फील्डर तैनात है, डीप में सागर थे, अच्छा फील्डिंग। यहाँ पे सिंगल मिला, सिंगल के साथ टीम का टोटल बनता हुआ, एक ओवर के बाद टीम का टोटल बनता हुआ यहाँ पे 9 रन। अठारह गेंदों में अभी भी 37 रनों की आवश्यकता होगी। एक ओवर के बाद टीम का टोटल बनता हुआ यहाँ पे 9 रन, 47 रनों की लक्ष्य है जीत के लिए। 4 ओवर में आप बचे, आपके पास 18 गेंदे। मैच जबरदस्त मैच देखने को मिलेगा दर्शकों को। नौ रन बने पहले ओवर के बाद। तो यहाँ पे सेकंड ओवर फेंकने के लिए गेंदबाज, कल बिल्कुल शो मैच होगा, एक सुपर संडे डॉक्टर अगेंस्ट आयोजक, इसके बीच में एक शो मैच होगा। चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचे कृपया। शनी कृपा कोपरा आणि गावदेवी चिंचवली टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी आपण आपल्यासाठी पहिला कॉल आहे, टॉस साठी या। ये देखिए बिल्कुल जबरदस्त गेंद, गेंद नीचे, जैसी गेंद नीचे रही है विकेट कीपर के हाथों में, यहाँ पे देख सकते हैं।
गिरने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में और एक डॉट गेंद की समाप्ति। शानदार गेंदबाजी। चला तर कोपरा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. विनंती असेल चिंचवली टीम सचिन आपण टॉस साठी. ये गेंद वाइट है, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी। अंपायर ने इशारा किया है गेंद वाइट है। स्ट्राइक बल्लेबाज देख सकते हैं धीरज को। यहाँ पे नॉन स्ट्राइक में अतुल। एक जोड़ी है नेवाले टीम की। ये देखिए ऑन साइड में स्ट्रोक बिल्कुल बल्ले के बीचों बीच और गेंद को उड़ाया। यहाँ पे अंपायर का इशारा आता हुआ सागर की गेंदबाज थोड़ा सा महंगा गेंदबाज यहाँ पे देख सकता है। पहली गेंद वाइट फेंकी थी, इसके बाद एक गेंद डॉट फेंकी, फिर से और एक गेंद वाइट, उसके बाद चक्का लगाया। लेकिन एक गेंद फेंकी, एक गेंद में 8 रन खर्च किए और पिच गेंद बिल्कुल बीचों बीच स्लॉट में थी और गेंद का उड़ाया स्लॉट में। यह आता हुआ दूसरा चक्का धीरज के बल्ले से। पाटिल महंगे साबित हो चुके हैं। यहाँ पे 2 गेंदे फेंकी, 2 गेंदों में रन खर्च किए उन्होंने 14। यहाँ पे डायरेक्ट हिट अगर करते थे तो यहाँ पे खतरा बनता था। सलामी की जोड़ी, शानदार जोड़ी। एक तरफ अतुल का तारा, दूसरी तरफ धीरज का तारा। स्टॉपेज, यहाँ पे बिल्कुल रन नहीं है। विकेट कीपर के हाथों में गेंद, डॉट बॉल की समाप्ति। फिर से एक बार गेंदबाज देख सकते हैं सागर पाटिल बॉलिंग मार पे। टीम का टोटल की अगर बात करें तो 24 रन 24। ध्रुनी किनारा लगा और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, आता हुआ चौका। तर थांबा डीजे थांबा. टॉस करूया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आमच्यासोबत. गुरव मामा या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते होतोय नेक्स्ट मॅचचा टॉस. मॅच असेल 4 ओव्हरची. एकीकडे आपण पाहत आहोत गावदेवी. चला पाणी घेऊन जायचं लगेच. टॉस होतोय या ठिकाणी. गावदेवी चिंचवली आणि त्याचबरोबरीने शनिकृपा कोपरा. टेल इज अ कॉल फ्रॉम चिंचवली अँड टेल इट इज. पुन्हा एकदा चिंचवली टीमने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय चिंचवली टीमने घेतला. बॅटिंग करायची ती शनिकृपा कोपरा टीमला.
तो सागर पाटिल महंगे साबित हुए। रन खर्च किए 19 रन, पहले ओवर में आए थे 9 रन। नवनाथ ने गेंदबाजी की थी, दो ओवर के बाद टीम का टोटल बनता हुआ यहाँ पे 28 रन, 28 रन। अभी भी सलामी की जोड़ी सलामत देख रही है अतुल कातारा और धीरज कातारा। रन बनाने, रन जीत के लिए 46 रन। आप समीकरण देख सकते हैं, आने वाली 12 गेंदें होगी, 12 गेंदों में रन चाहिए जीत के लिए 18 रन। अब 9 के सरासरी से रन करने होंगे। बिल्कुल जो दूसरी ओवर में रन बनाए 19 रन, यहाँ से बिल्कुल ये मैच खुला कर दिया ने वाले टीम के बल्लेबाजों ने। अतुल कातारा, धीरज कातारा दोनों बल्लेबाजों ने अपनी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी की अपनी टीम के लिए। अब तीसरे ओवर में अच्छी गेंदबाजी करनी होगी, अभी भी मैच खत्म नहीं हुआ है। 18 रन चाहिए जीत के लिए, 12 गेंदें, 18 रनों की जरूरत है। अगर तीसरे ओवर में 5-6 रन आते तो मैच बन सकता है। लो फुल टच बॉल सामने खेला है, अंपायर के पास से गेंद निकलती हुई यहाँ पे सिंगल कंप्लीट किया। आप संकेत थे, संकेत गायकर एक अच्छा खिलाड़ी है, उन्होंने गेंद को फील्ड किया, थ्रो किया, सिंगल मिला। सिंगल के साथ टीम का टोटल बनता हुआ यहाँ पे 29 रन, 29 रन। अब 11 गेंदें, 17 की आवश्यकता। यहाँ पे बिल्कुल हेलीकॉप्टर और मिस फील्ड, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जिंदगी में हमेशा मौके कम मिलते हैं, धोखे ज्यादा होते हैं। अगली गेंद, ये देखिए ऑन साइड में ड्राइव किया है, फील्डर डीप में, मिस फील्ड, फिर से मिस फील्ड, लगातार 2 चौके। अब फिर से एक बार ये देखिए यहाँ पे कैच आउट, अतुल कातारा, फर्स्ट विकेट डाउन, पहला विकेट से पतन। अब 8 गेंदे शेष है, 8 में 9 की आवश्यकता चाहिए। 8 गेंदे 9 की आवश्यकता, अभी भी मैच खत्म नहीं हुआ है, कुछ भी हो सकता है मैच में। देखिए मिस टाइमिंग है, गेंद हवा में है, लेकिन बल्लेबाज फील्डर नहीं पहुंच पाई। सिंगल कंप्लीट किया, दूसरे रन के लिए दौड़ चुके हैं और दूसरा भी कंप्लीट किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, इसी के साथ 2 रन कंप्लीट की। 2 रन के साथ टीम का टोटल बनता हुआ यहाँ पे 39 रन, 39 रन, लॉस्ट फॉर 1 विकेट। 39 रन आप जीत के लिए चाहिए, 7 रनों की आवश्यकता होगी जीत के लिए। 7 गेंदे 7 रनों की आवश्यकता, 7 गेंदे 7 की आवश्यकता। फुल टॉस गेंद, फील्डर तैनात है और क्या कैच लिया, शानदार कैच लपका और दूसरा विकेट का पतन हुआ। सेकंड विकेट डाउन, बैक टू द पवेलियन। छह गेंदे 7 की आवश्यकता। अगर पहले विकेट गिरते थे तो
दबाव बनता था, लेकिन बाद में विकेट गिरे, फिर भी अब मैच बन सकता है। पहले एक दो गेंदें डॉट होती है और विकेट मिलता है तो और दबाव बनेगा, और पहले एक दो गेंदों में अगर चौका बड़ा शॉट लगता है तो मैच पूरी तरह से खुला हुआ है। अभी भी खुला है, वैसा कुछ नहीं है, लेकिन 6 गेंदें और 7 रनों की आवश्यकता है। धीरज नॉट स्ट्राइक में नहीं बल्लेबाज महेश आए। देखना है महेश किस तरह से बल्लेबाजी करते हैं अपने टीम के लिए। गेंदबाज करते मिलिंद के ऊपर पूरी तरह से जिम्मेदारी होगी। 6 गेंदे में उनको 7 रन डिफेंस करना है। ये अच्छा मैच बना है, आज का दिन का एक अच्छा मैच देखना है अंतिम गेंद तक। हाफ टैकल के गेंद को घुमाया और पहले गेंद के ऊपर मिलिंग का समाचार लिया, अंपायर का इशारा आता हुआ ये छक्का। ने शानदार जीत हासिल की है और इस मैच का मैन ऑफ द मैच का हकदार बॉल फेका, बॉल इकडं पहिला चेंडू फेकायचा इकडं, हॅलो चेंडू फेका इकडं। 12 चेंडू मध्ये 28 धावांची दमदार खेळी केली आहे आणि गोलंदाजी करत असताना मात्र एक विकेट देखील मिळवला आहे, तो ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। तसेच माननीय सन्माननीय राजेश शेठ काथारा यांचं देखील शुभ आगमन झालंय, मंचावरती ते उपस्थित आहेत। या आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करतो। हॅलो, जे रिक्षावाले आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिकडे बॉल गेलाय ना तो बॉल थोडा फेका इकडं। तर जबरदस्त इनिंग साकारली धीरज कातारा, 12 चेंडू 28 धावांची खेळी केली, 4 षटकार आणि एक चौकार आणि तो ठरलाय मॅचचा हिरो। तर पाहूया नेक्स्ट मॅच जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल हर्षल मडविया सरांचा। हॅलो हॅलो, आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती माननीय सन्माननीय राजेश कातारा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलेला खेळाडू धीरज कातारा जबरदस्त खेळी साकारली, त्यांना ट्रॉफी देताना आपल्याला पाहायला मिळालं। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कृपया विनंती आहे की मेन पिचवर सराव करू नका, कॉन्क्रीट पिच आहे तिथे सराव करा आपण। हॅलो, पहा प्रेक्षक वर्ग,